मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. आता वाजले सकाळचे 10 आणि आता आम्ही सगळे रेडी झालो आहे. आज थोडंसं लवकरच जाग आली कारण 2 दिवस झालं फार धावपळ होत नाही आहे. व्यवस्थित वेळेत आम्ही घरी पोचतो आहे आणि वेळेत लवकर झोपतो आहे, त्यामुळे लवकर उठतो आहे. आता फक्त अर्धा तासाचा प्रवास आहे इथून. आपण जाणार आहोत आज माउंट पिलाटसला. सो माउंट पिलाटसवर आपण काय काय एक्सपिरियन्स करणार आहेत, काय काय गोष्टी करणार आहे ते तुम्हाला पुढे बघायला मिळेलच. सो आता निघतो आम्ही इथून, कारण वेळेत निघालं तर आपण वेळेत पोचू. परवा आम्ही रात्री ह्या माउंटेनवर जायचं बुकिंग केलं होतं. हे तुम्ही ऑनलाईन पण बुकिंग करू शकता. गेट युअर गाईड्स, क्लूक वगैरे अशा ऑनलाईन थर्ड पार्टी ॲप आहेत, त्याच्यावरून पण करू शकता. पण माझ्या मते तुम्ही त्यांचे जे ऑफिशियल वेबसाईट्स असतात त्याच्यावर करायला पाहिजे. का? कारण ऑफिशियल वेबसाईटवरून ऑब्व्हियसली थोडंसं स्वस्त पडतं ॲज कम्पेअर टू थर्ड पार्टी ॲप. सो ह्या गोष्टी लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही कधी असं कुठेही बाहेर फिरायला जा. काही लोकांना जर ऑफिशियल वेबसाईटवर कसं बुक करायचं, काय करायचं इतकं जर अवघड वाटत असेल तर ते लोक थर्ड पार्टी ॲपचं यूज करू शकतात. ते खूप इझी आणि क्विक तुम्ही बुकिंग तिथून करू शकता. सो चला, आता आपला जो आज जे मेन अट्रॅक्शन आहे स्वित्झर्लंडचं स्नो माउंटेन, ते आज बघायला जाणार आहोत. रेयू पण एक्साइटेड आहे. हा, आज रेयू दाखव कसं दिसतोय. बघा स्नोमॅन दाखव. ये पुढे ना, पुढे ना. हे बघा स्नोमॅन पण बनवणार. हा, स्नोमॅन पण बनवणार आहे आम्ही. सो मुलांचे खूप सारे प्लॅन्स आहेत वर जाऊन काय काय करायचं ते. सो चला. मी सगळ्यांना बॉल मारणार पण. बर. सो आज रिव्ह्यू जसं पहिल्यांदा बघणार आहे स्नो, तसंच मी सुद्धा पहिल्यांदाच बघणार आहे स्नो. सो मजा येणार आहे. एकंदर खूप एक्साइटमेंट आहे आमच्या सगळ्यांमध्ये. हा समोरचा व्ह्यू बघा आता कसा दिसतोय. आज मस्त वातावरण आहे, म्हणजे आज ढगाळ बिलकुल वातावरण वाटत नाही, स्वच्छ वातावरण आहे आज. म्हणजे थोड्या वेळापूर्वी ऊन देखील होतं. आता हे आम्ही इथे खाली थांबलेलो आहे आणि वर जे लॉफ्ट आहे, म्हणजे ह्याच्याच वरचा जो पोर्शन आहे तिथे आम्ही अनुराधा थांबलेले आहेत. आणि आमच्या गाडी आहे ह्या दोन्ही इथे पार्क केलेल्या आहेत. सिस्टमॅटिक सगळ्या गोष्टी आहेत इथे. तुम्हाला तुमचा जो ट्रॅश आहे तो इथे तुम्ही टाकू शकता. इवन EV गाडी असतील तर चार्ज पण करायला इथे पॉईंट्स आहे. आणि हा लॉफ्ट आहे. हे येऊ का? सो हे असं आहे वरचा लॉफ्ट. अनुराधा तयार होते. आणि असा सोफा कम बेड आहे इथे. इथे डायनिंग टेबल आहे, किचन आहे आणि वर असं लॉफ्ट आहे जिथे बेड आहे. हे पण सुंदर आहे. आणि इकडे छोटीशी अशी बाल्कनी आहे जिथून आपल्याला हा व्ह्यू मिळतोय. झालंय ना? चलो चलो चलो. आमचं पण झालंय सगळ्यांचं. पासपोर्ट घेतलेलं? हो, पासपोर्ट घेतलेत मी. हां, ते महत्त्वाचं आहे की पासपोर्ट अशा ठिकाणी घेऊन जावं जिथे मुलांचं तिकीट काढलं नसेल. कारण 6 वर्षाच्या खाली मुलांना तिकीट नाही. जसं आता रियू आणि स्वयंला तिकीट नाही आहे. आबिराला तिकीट लागले कारण आबिरा आता 8 इयर्सची झाली आहे ना. हां, व्ह्यू बघा कसलं सुंदर आहे. बसलं बसलं एवढं सुंदर व्ह्यू आपल्याला घरातून बघायला मिळतोय. त्यामुळे हे अपार्टमेंट आम्हाला खूप आवडले. अजून आजचा दिवस आपण इथं थांबणार आहे आणि मग उद्या आपण इथून निघणार आहोत दुसऱ्या दिशेला. सो बघूया इथून पुढे आपण कुठे जातोय ते. एकंदर गाडी चालवायचा खूप भारी एक्सपिरियन्स आहे. म्हणजे ह्या ज्या मोठ्या गाड्या आहेत ह्या एवढ्या का महाग असतात हे आत्ता काय आलं. कारण गाडी चालवायला म्हणजे एवढी स्मूथ आहे आणि एवढी कम्फर्टेबल आहे. आणि ह्या ज्या सीट बेल्ट आहेत ना ह्याला, हे जसं गाडी स्टार्ट झाली ना एकदम म्हणजे बॉडीला एकदम फिट होऊन जातं, जेणेकरून तुम्ही मूव्ह करू शकणार नाही. आणि जरी इन केस ॲक्सिडेंट तुम्हाला फुल सेफ्टी मिळेल. सो खूप भारी आहे गाडी. म्हणजे आपल्याला एवढ्या कमी प्राईजमध्ये एवढी छान गाडी मिळाली. सो वी आर लकी. चला आता आपण निघूया, कारण जास्त वेळ केला तर मग पुढे आपल्याला वेळ होईल. तर मित्रांनो, आता निघून 2 मिनटं झाली आणि इथे आम्हाला जसं काल येताना लागला होता रेल्वे क्रॉसिंग तसं लागलेलं आहे. सो सगळेजण लाईनमध्ये उभे आहोत. इकडे खाली रोड आहे पण कोणीही ओव्हरटेक करून जात नाहीये किंवा तिकडची लेन ब्लॉक करत नाहीये. सो इतकी शिस्त आहे इथे. आणि असं प्रत्येक गाड्यांमध्ये एक डिस्टन्स ठेवावं लागतं. तुम्ही असं एकदम क्लोज चालू शकत नाही.
आणि इथे आता काहीतरी काम चालू पण आहे आजूबाजूला. इकडची घरं बघा, हे सगळे असे चॅलेट सारखे असतात, म्हणजे छोटे छोटे असे विंटेज होम म्हणतो ना तसं काइंड ऑफ आहे. आणि भारी पण असतं, मजा येते ना. छोटूसं दिसतं पण आतमध्ये आतून एवढं मस्त दिसतं की छोटं असून पण खूप मस्त दिसतं. हा ना, खूप सुंदर दिसतं. चला आता हे इथून ट्रेन गेली की मग आपण पुढे जाणार. मित्रांनो, सिनरी बघा, हिरवागार डोंगर आहे आणि त्याच्यावर एवढे सुंदर घर आहेत आणि रस्ते पण बघा ना किती सुंदर आहे. स्पीड पकड बोललो. कारण तुझ्या माग गाड्या झाल्या. म्हणजे अशी एक जागा नाही जिथं ग्रीनरी नाहीये. इवन एक पॅच पण नाही की तिथं काही म्हणजे असं ब्राऊन झालंय, दगड माती आहे, परत तिथं झाड उगवलेलं नाही, असं एकही जागा नाहीये. सगळीकडे लेवलनी आहे आणि कुठेही असं घाण बिलकुल नाहीये, अजिबात नाही. ना प्लास्टिक पडलंय, ना प्लास्टिकची बॉटल आहे, कुठेही काही नाही, काहीही नाही. होय. डब्बा नसेल तर बॅगेत ठेवायचा आणि घरी जाऊन टाकायचं. व्हेरी गुड. वॉटरफॉल बघ तिकडे सोयूच्या साईडनं बघ, इकडे पण समोर पण आहे, त्याला दिसत नाही. सोयूच्या साईडने बघ, सोयूच्या साईडने. तिथे जायचंय ना. हो, तिथे जायचंय. आणि टॉपला नाही जायचं, एकदम टॉपला नाही ना. एकदम टॉपला नाही, ते टॉपच्या थोडस खाली. तर मित्रांनो, आम्ही आता पिलाटेसच्या बेसला पोचलेलो आहोत आणि आता इथून एंट्री करतोय. इथे आपल्याला जे ऑनलाईन तिकीट घेतलेलं आहे ते इथे दाखवायचं आणि मग आपण ह्या अशा ट्रेनने वर जाणार आहोत. सो ह्या ज्या कॉगविल ट्रेन्स आहेत त्या आपणाला वर माउंट पिलाटसपर्यंत घेऊन जाणार. सो असे एकदम हे वर्ल्डमधल्या स्टीपेस्ट सगळ्यात नंबर 1 ट्रेन आहे. पुढे चल तुषार, आपली एक कॅबिन पकड. 8 जण आहेत, चल मस्त. बरोबर आम्हाला एवढ्या सीट मिळाल्यात आपल्या ग्रुपच्या हिशोबाने. आता थोड्या वेळात ही ट्रेन अशी चालू होईल. याला कॉगविल ट्रेन म्हणतात. आता हे बंद होते. हा एक वेगळा एक्सपिरियन्स आहे जो आम्ही आता करतोय. वेगळा, सगळ्यात वेगळा आहे. म्हणजे आम्ही माउंट इटलीस कॅन्सल केलं आणि माउंट पिलाटसला माउंट पिलाटस करतोय ह्यासाठीच की ह्याच्यामध्ये हा वेगवेगळा एक्सपिरियन्स होतोय. झाली. सो आता आपण टनेल मध्ये चाललोय. हे बघा, वाव, आलो टनेल मधून बाहेर. वर गेले. आता थांबले काय माहित एवढं याच्यावर थांबून परत उचलायची म्हणजे. डू नॉट टॉक टू द ड्रायव्हर लिहिलंय. कोण बोललं का त्याशी आता? म्हणजे त्यानं काय लिहिलंय माहिती का, डू नॉट टॉक टू ड्रायव्हर अदरवाइज ही विल स्टॉप इन बिटवीन.
म्हणजे काय त्याला बोललं तर तो मध्येच मध्येच थांबवणार मग त्याला राग येतो. दिसतोय समोर सप्तशृंगीला हे नाही हे पण निवडतात. हे बघ समोर बघ समोर बघ. ओ हो वाव किती मोठी आहे आपण. हो किती मोठे मोठे डोंगर आहेत आणि बर्फाचे आहेत बघा. तर मित्रांनो आपण हाफ वे आलेलो आहोत आणि अजून हाफ वे आपल्याला वर जायचं आहे. असे काही लोक ट्रेकिंग करत पण जातात वर. हे बघा. सो मित्रांनो पुन्हा एकदा आपली ट्रेन चालू झालेली आहे. आता आपली ट्रेन डायरेक्ट टॉपला घेऊन जाणार आपल्याला. स्पीड नाही जाते रे. सो मित्रांनो स्नो बघा आणि क्लाउड्स किती खाली आले. एक नंबर. चला सो आता आम्ही उतरतोय. एका कॉकव्हील ट्रेन मध्ये बघा किती लोक बसत आहेत. आणि जसं स्नो बघितला सगळ्यांनी जॅकेट चढवलेत. सुस्वागतम. वेलकम टू पिलाटस. हे बाजूला बघा स्नो आहे. बापरे एवढा बर्फ पहिल्यांदा बघितला मी. आपण इथून बघू शकतो खाली आपण किती उंचावर आहे. म्हणजे आता तर क्लिअर नाहीये पण इथून बघा पुन्हा क्लाउड्स आहेत आणि गर्दी बघा वर किती आहे. इथे रेस्टॉरंट्स वगैरे पण आहेत वर. चल या वर चला वर चला. स्वतः वर आल्यानंतर असं आपल्याला बाहेर पडायचा एक रोड आहे. ओ माय गॉड. हे बघा हे पूर्ण बर्फ आहे. हा बघ ना बर्फ आहे. मळालाय बर्फ. ही बघा ना किती स्टिपेस्ट आहे. म्हणजे ह्या अशा ट्रॅक वरून येते एवढ्या उंचावर. सो आपण असंच वर वर जाणार आहोत. काय काय झालं काय झालं. ही सोडाले मला वाटलं कावळा. सो आता आपण थोडा वेळ इथे फोटोज वगैरे काढू आणि आपल्याला वर जायचंय. आता सगळे क्लाउड्स खाली आहेत त्याच्यामुळे आपल्याला फार असं काय वरून बघता येत नाहीये. पण कधी कधी क्लिअर होतंय कधी कधी परत ढग खाली येत आहेत. इतक्या उंचावरत आहोत आणि किती कावळे असे असं वाटतं हवेवर नुसते तरंगतात. हे बघा. तर मित्रांनो आता बघा पूर्ण ढग क्लिअर झाले आणि खालचा व्ह्यू बघा किती सुंदर आहे. क्लास क्लास. मित्रांनो हा जो कॉकव्हीलचा ट्रॅक आहे ह्याच्या बाजूने बघा लोक हाईक करत येत आहेत. पूर्ण ते स्नो मधून येत आहेत. शूज पण तसेच असतील ना रे. शूज पण तसेच असतील. हा थँक्यू. सो मित्रांनो आता आम्ही थोडंसं बाहेर पडतोय. थंड आहे आणि बारीक बारीक पाऊस. थोडं थोडं बारीक पाऊस आहे आणि इथे पुढे आता स्नो बघायला मिळणार आहे. हे बघा स्नो आहे कारण क्लाउड्स खूपच खाली आले त्याच्यामुळे जो ट्रेक आहे ह्याच्या पुढे तो क्लोज केलाय आणि आपण वरपर्यंत जाऊ शकतो. पण बघूया मुलांना किती जमते. हे बस स्नो रे. येऊ या हात लावू शकता. येस हो. थंड नाही ना. थंड तर असणार ना बर्फ आहे ना. मने या मामी लावते. अरे नाही थंडी नाही.
मी म्हणलेलं मी इथं जाऊन बापरे पहिला बर्फ पहिला बघ लाईट मधला मला नाही मला नाही मला नाही लागतोय बर्फ. अंगात गेला नाही. हे वर जाऊया थोडं क्लिअर झाले तर. आता माझा फोन पण मला पकडायला लिटरली हात फ्रीज झालेत. आम्ही इथपर्यंत वर गेलाय. सो जास्त मोठा नाही आहे ट्रेक, इथपर्यंतच जायचं आहे. पण थंड हवा आहे. क्लाउड्स खाली आलेत. वरून बघा हे असं दिसतंय. इथून आपण चालू केलं, इथून बाहेर आलो. परत इथून आतमधून आम्ही माउंटेनच्या बाजूने जाऊन आलो. परत इथून परत बाहेर आलो. इथे स्नो बरोबर खेळलो. वरून आलो. आता इथून वर आपल्याला इकडे वर जायचं आहे. चलो. रेयू रेयू हे रेयू इथे आहे बघा. वर जाईल तसं ऑक्सिजन जरा कमी कमी व्हायला लागले. धाप लागते ना. घेऊ दे का? ते कशाला ओझं घेऊन आला? तुला आणलं थांबा. पाणी लागते. हा हायेस्ट पॉइंट आहे माउंट पिलाटसचा. अबिरा कसं वाटतंय? खूप आहे. हे असं आहे वर टॉपला. काही दिसत नाही बाहेर. सगळीकडे क्लाउड्स आहेत त्यामुळे काही दिसत नाही. थोडा वेळ थांबू, फोटोज काढू आणि लगेच खाली जाऊ. A few moments later. सो मित्रांनो, आता इथे सगळं काही फिरून झालं. वर गेलो. वर बऱ्याच ठिकाणी स्पॉट्स होते, तिथे सगळीकडे जाऊन फोटोज वगैरे काढले जसं तुम्ही बघितलंच. आणि आता आम्ही इथून गंडोलाने खाली उतरणार आहे. सो चला, हा जो आपला पूर्ण राऊंड ट्रिप आहे ही आपण कंप्लीट करूया. हे चला. सो आम्ही आता गंडोलामध्ये आलोय. कुठे गेला हा? सो आता थोड्या वेळात चालू होईल. इकडे बसायला जागा आहे, ह्या बाजूला जागा आहे, तशीच त्या बाजूला आहे आणि मध्ये उभं राहायला जागा आहे. याला घेऊन बस पाहिजे तर त्याच्या जवळ दे, तिच्या जवळ दे. सो आता गंडोला स्टार्ट झालाय आपला. पाऊस थोडंफार चालू आहे रिमझिम, त्याच्यामुळे काचेवर तुम्हाला पाणी दिसतंय. पण हा इकडचा व्ह्यू बघा कसा आहे. तिकडे बघते. तर मित्रांनो, आता एका मोठ्या गंडोलामधून उतरून आपण दुसऱ्या स्टॉपपासून हा दुसरा गंडोला यूज करणार आहे खाली जाण्यासाठी. सो त्याच्यामध्ये तिघे जण बसू शकतो आपण. सो आम्ही, अनुराधा, आबिरा एका ह्याच्यात जाणार, तुषार, स्वयं, स्नेहल एका ह्याच्यात आणि मग आम्ही तिघे एका ह्याच्यात. थांब, आपण लास्ट मध्ये करणार आहे. हाताने बंद करायचा. हाताने बंद. हो, बंद करा. मज्जा यायला लागली. मग खाली जायचं एकदम. हा. हो, आपण हवामध्ये लटकलोय. काका काकी पकडणार आम्ही. हे बघा किती सारे गंडोले आहेत. म्हणजे जितके खाली जातात तितकेच वर येतात. हा, मध्ये आहे त्याच्यात सोयी आहे आणि त्यात आपण पुढतं तिथं आम्ही काकाय. हा, बघा किती सारे गंडोले आहेत.
आणि आजूबाजूचा हा व्ह्यू बघा किती सुंदर आहे ना. तर मित्रांनो, मगाशी तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे आमची टूर इथनं चालू होणार होती लुसनपासून, आणि अल्फा स्टार्टपर्यंत ट्रेनने येणार होतो आम्ही, आणि परत इथून कॉगविलने इथपर्यंत येणार होतो. परत इथे गंडोल्याने, आता आपण जिथून चाललोय ह्या गंडोल्याने परत क्रेयन्सपर्यंत यायचं होतं, आणि परत इथून ट्रेनने लुसनपर्यंत, असे कंप्लीट जर्नी होती. पण एका ठिकाणी चुकल्यामुळे आपण अल्फा स्टँडपर्यंत गेलो, इथे गाडी आपण पार्क केली, आणि आता कॉगविलने वर गेलो आणि गंडोल्याने खाली इथे क्रेयन्सपर्यंत उतरणार, तिथून ट्रेनने लुसनपर्यंत, आणि लुसनवरनं ह्या लुसन लेकच्या बाजूने आपण असंच ट्रेनने परत अल्फा स्टँडपर्यंत पोहोचणार. इथून आता आम्ही गाडी घेणार आणि मग आम्ही आपल्या हॉटेलवर जाणार. A few hours later. तर आता आम्ही लुसनला उतरलो. ही लुसन सिटी आहे. तर आता अंडरग्राऊंड जाऊन परत आता ट्रेन घ्यायची, तिथून जिथं आपण कार पार्क केली तिथे आपण पोचू. सो चलो, आता आम्ही अंडरग्राऊंड आलो आहे आणि आता मी ट्रेन पकडणार. तर आता आम्ही उतरलो ह्या ट्रेननी, बरोबर पार्किंगच्या इथेच उतरलो आहे. सो आता गाडी घेऊ आणि बॅक टू अपार्टमेंट. तर मित्रांनो, आता आम्ही आमच्या गाड्या घेतलेल्या आहेत आणि आता आम्ही इथून आमच्या अपार्टमेंटला चाललोय. साधारण एक अर्धा तास लागेल, पण आज जे बघितलं ना ते खूप सुंदर होतं आणि सगळ्यांनी एन्जॉय केलं. काही ठिकाणी बर्फ तेवढा नव्हता, पण डायरेक्ट स्नोमध्ये तुम्ही जायचं असेल तर त्याच्यासाठी माउंट टिटलिस किंवा माउंट जुंगफ्रॉला जाऊ शकतो. पण माउंट जुंगफ्रॉ खूप जास्त कॉस्टली आहे, एकाला साधारण 25,000 समथिंग आहे. सो मी बोलला नुसतं तेवढ्यासाठी एवढे पैसे घालवण्यात काही पॉईंट नाही आहे. त्यामुळे आम्ही माउंट पिलाटस केलं. आता माउंट टिटलिस का नाही केलं? माउंट टिटलिसला पण बर्फ भेटला असता, पण माउंट टिटलिसला फक्त नुसता गंडोला जाणार आणि गंडोला खाली येणार आणि फक्त बर्फाचा तिथे आपण एक्सपिरियन्स करणार. पण माउंट पिलाटसला आपण राऊंड आहे. पहिल्यांदा तुम्हाला ट्रेनने ह्या स्टेशनपर्यंत यायचं, तिथून तुम्हाला कॉगविल म्हणजे जी एकदम स्टीपेस्ट ट्रेन आहे त्याने वर जायचं, तिथून मग आपल्याला 3 ठिकाणी वेगवेगळे केबल कारने खालीपर्यंत यायचं लुसनपर्यंत, आणि तिथून बसने परत इथपर्यंत, असं एक राऊंड होता. सो सेम प्राइसमध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स करता आला. आणि बर्फात जर म्हणाल तर बर्फ तेवढा होता आणि आम्ही तो एन्जॉय पण केला. बेटर आहे की आपण इथे हे वेगवेगळे एक्सपिरियन्स पण केले आणि थोडंफार स्नोमध्ये खेळलो सुद्धा. सो मजा आली एकंदर. आता आम्ही ऑन द वे आहोत आमच्या अपार्टमेंटच्या. हे जे आहे ना एक नंबर जागा आहे, म्हणजे आजूबाजूला तुम्ही बघा किती सुंदर आहे, हिरवगार असे ही जागा आहे. आजूबाजूला हे जे लेक तुम्हाला दिसतंय हे आहे लुसन लेक, खूप मोठं आहे. चला आता हे एन्जॉय करत करत आपण आपल्या अपार्टमेंटच्या दिशेने जाऊ.